स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती, पितृ वचन सेवापती, हीची विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझा। सत्य बोले मुखे, सत्य बोले मुखे, दुखवे अनेकांच्या दुःखे, हेची विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझा। निश्चयाचे बळ, निश्चयाचे बळ, तुका म्हणे तेची किंवा तुका म्हणे तैची फळ, हेची विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझा। विठ्ठल समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम, जगननिहित पाणी मंडनं मंडनानां, तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं, सदयधवलः संविठ्ठलं चिंतयामि। पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन। दुसरे चरणा संताची या, दुसरे चरणा संताची या, त्यांच्या कृपादाने, त्यांच्या कृपादाने कथेचा विकारू, बाबाजी बाबाजी सद्गुरु दास तुका, त्यांच्या कृपा त्यांच्या कृपादाने कथेचा विकारू, बाबाजी बाबाजी सद्गुरु दास तुका। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, कलावज्ञ जीवो धरार्थावतारम, कलांकांकते ज्योतिकामोदि वक्त्रम, खलानीशवादापनोदार्ह दक्षम, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती, जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण, तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, या वार करी संतांच्या, वार करी संतांच्या, या वार करे संताचा, वार करे संताचा, या वार करे संताचा, हे मस्तक हे पायावरी, या वार करी संताचा, या वार करी संताचा, या वार करी मस्तक संताचा, हे पायावरी, या वार करी संतांच्या, या वार करी संतांच्या, या वार करी संतांच्या, या संताचा, संताचा। मस्तक हे पायावरी, या वार करी संताच्या, सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अभीर। विठाल विठाल स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती, पितृ वचन सेवापती, हीची विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझा। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्रस्तावित कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग भगवान परमात्म्याचे लाडके लढीवाळ भक्त जगद्वंदनीय जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा असणारा अभंग विशेषत्वाने सांसारिक लोकांसाठी म्हणजे गृहस्थाश्रमाचं आचरण करणाऱ्या लोकांसाठी मोक्षाचा मार्ग सांगणारा असा अभंग आहे। विठाला विठाला
संसारिक लोकांना भगवान परमात्म्याची प्राप्ती व्हावी, मोक्ष प्राप्त व्हावा, याच्यासाठी सर्वात सोपी साधना आणि त्या साधनेची 6 सूत्र जगद्गुरु तुकोबरा या अभंगाच्या माध्यमातून आपल्या समोर प्रस्तुत करतात. ज्या कारणासाठी ही कीर्तन सेवा आहे ते आपल्याला सर्वश्रुत आहे. वैकुंठवासी श्री दादाभाऊ भिकाजी गायकर बाबांचं प्रथम पुण्यस्मरण, प्रथम वर्ष श्राद्ध आणि त्या निमित्ताने आयोजित केलेली ही कीर्तनाची सेवा, कारण त्यांना अखेरची श्रद्धांजली देण्याच्या माध्यमातून भगवान परमात्म्याचं नामचिंतन घडावं हा हेतू त्याच्या पाठीमागचा. सेवेला जरी उशीर झालेला असला तरी ते आपलं नेहमीच आहे. एका दिवसाचे कार्यक्रम असले, जरी 9 ते 11 वेळ त्या ठिकाणी दिलेली असली, तरी आपण भारतीय लोक वेळ पाळण्यामध्ये अत्यंत दर्वेज आहोत. 9 ते 11चं कीर्तन जर असेल तर लोक विचार करतात, होईल अजून कुठं आवाज आला, महाराजांचाच तपास नाही. जेव्हा माईकचा आवाज येईल, भजन चालू होईल, पंचपदी होईल, निवांत जाऊ. काही मंडळी कीर्तन कधी शेवटच्या टप्प्यात येतं याचाही विचार करत असतात. उशीर जरी झाला असला तरी काही हरकत नाही. 9 ते 11ची जरी वेळ असली तरी ही कीर्तनं सहजासहजी 10च्या नंतरच चालू होतं, त्याच्या अगोदर काही चालू होत नाही. परंतु आम्हाला सवय लागलेली आहे वेळेची, त्याच्यामुळे आम्ही लवकर आलो. पण जी माणसं निवांत आली ते चतुर मानले पाहिजे. विठाला वैकुंठवासी दादाभाऊ भिकाजी गायकर बाबांचं हे प्रथम पुण्यस्मरण आहे. त्यांच्या पश्चात मोठा परिवार आहे. 2 मुलं, 1 मुलगी, नातू, नातसुना, जावई असा भरलेला परिवार आहे. आणि भगवान महादेवावर त्यांची विशेष श्रद्धा होती, म्हणून या ठिकाणी काल हा कलशारोहण सोहळा संपन्न झाला. भगवंतावर महादेवावर उद्या आहे. आणि भगवान महादेवावर त्यांची विशेष श्रद्धा अगदी पहिल्यापासून होती. त्यांच्या कुटुंबाकडे जर झाकलं तर आपल्या लक्षात येईल, मुलाचं नाव सुद्धा शंकर. भगवान महादेवाचे भक्त. पण भगवान महादेवाचे भक्त जरी असले तरी पंढरीचे नेमाचे वारकरी. कारण मुळात भगवान परमात्मा, पांडुरंग परमात्मा आणि महादेव यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद नाही. हरिहरा भेद नाही, करू नये वाद, नाही करू नये वाद, नाही करू नये वाद. हरिहरा भेद नाही, नका करू वाद, नाही करू नका वाद, नाही करू नका वाद. अर्थात ही दोन्ही भगवंत देव पंचायत नातील आहे. म्हणून महादेवाची भक्ती करत असताना भगवान पांडुरंग परमात्म्याविषयी अपार श्रद्धा. पंढरपूरची वारी, आळंदीची वारी, देहूची वारी, त्र्यंबकेश्वरची वारी, अशा पद्धतीने वारी करणारा खरा वारकरी आणि त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाचं असणार हे औचित्य. विठाल विठाल. सुंदर असं वातावरण आहे. आपल्या नशिबाने ऊनही नाही, त्यामुळे 2-4 तास जरी कीर्तन लांबलं, कारण मला खात्री आहे सगळे खाऊन पिऊन तयारीत आहात. तुमचे चेहरे प्रफुल्लित दिसतात, त्याच्यावरून लक्षात आलेलं आहे. विठाल विठाल. जी काही नियोजित वेळ आहे त्या वेळेमध्ये आपण या अभंगाचा भाव पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. या कीर्तनाच्या साथीला आवर्जून ज्यांची उपस्थिती लाभली ते आमचे परममित्र हरिभक्तीपरायण अनिल महाराज रुपवते, त्याचप्रमाणे मुकुंद महाराज बोराडे. आपल्या भागाचा असणारं वैभव मृदंग या क्षेत्रामध्ये अत्यंत नावलौकिक आणि अत्यंत नजाकतीचं वादन ज्यांचं आहे ते आमचे परममित्र संकेत महाराज आरोटे. आणि या सगळ्या सोहळ्याचं चित्रीकरण करणारे आमचे उमेश भाऊ, या सर्वांना मनपूर्वक आभार धन्यवाद देतो. सुंदर अशी सिस्टीम व्यवस्था आहे, मंडप आहे, श्रोते सुद्धा अत्यंत छान आहेत, हुशार आहे, गाणारे, वाजवणारे, टाळकरी सगळे सुंदर आहे, फक्त कीर्तनकार सोडून. विठाला. बरीच मान्यवर मंडळी आहे. आमचे गोविंद महाराज आहे, आमचे शिंदे महाराज आहेत, त्याचप्रमाणे या घराचे, या कुटुंबाचे असणारे नाथ जावई आमचे परममित्र
आणि विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे माननीय संचालक श्री धनंजय शेठ डुंबरे यांचीही या ठिकाणी उपस्थिती प्राप्त आहे. आमचे वडील त्याचप्रमाणे आमचे मित्र हरिभक्तीपरायण अशोक महाराज तनपुरे सर्वांना मी विनम्र अभिवादन करतो. आणि जेवढी काही नियोजित सेवा आहे त्या सेवेच्या माध्यमातून आपण बाबांच्या चरणारविंदी हे भावपुष्प समर्पित करण्याचा प्रयत्न करणार आहोत. विठ्ठल वर्ष श्राद्धाचा विधी आहे. प्रथम पुण्यस्मरण ज्याला असं संबोधतो. मानवी जीवनाचा अंत झाल्यानंतर ज्या काही पुढच्या क्रिया आहे त्यातली सर्वात महत्वाची क्रिया म्हणजे दशक्रिया झाल्यानंतर 13व्याचा विधी संपन्न झाला की 13व्या पासून त्या जीवाचा पारलौकिक प्रवास प्रारंभ होत असतो. गरुड पुराण जर वाचलं तर आपल्या लक्षामध्ये येईल. एकूण 345 दिवसांचा हा प्रवास क्रमित करत असताना 16 नगरांचा विसावा त्या जीवाला घ्यावा लागतो. आणि सगळ्यात शेवटी बहुभीती नावाच्या नगरामध्ये आपलं पिंडदान उदकदान स्वीकारून त्या जीवाचा यमपुरीमध्ये प्रवेश होत असतो. यमपुरी म्हणजे संयमनी नगर. यमाच्या त्या राजधानीचं नाव नगरीचं नाव काय आहे? संयमनीपूर. त्या नगरीमध्ये प्रवेश झाल्यानंतर त्याने जे काही कर्म केलेलं आहे त्या कर्मानुसार त्याला साधक बाधक गती देण्याचा जो काही काळ आहे तो म्हणजे आजचा दिवस. विठाल या संबंधाने आपल्या अंतःकरणामध्ये बऱ्याच शंका असतात. पहिली गोष्ट आपल्याला असं वाटतं मनुष्याचा मृत्यू झाला म्हणजे ती व्यक्ती लगेच आपल्यातून निघून जाते. असं नाही. 13 दिवसापर्यंत त्या जीवाचं वास्तव्य आपल्या समवेत असतं हे आपल्याला सर्वांना ज्ञात आहे. दुसरी अत्यंत महत्वाची गोष्ट मनुष्याचा मृत्यू झाल्यानंतर लगेच त्याला गती प्राप्त होत नाही. म्हणजे वैकुंठवासी कैलासवासी स्वर्गवासी हे जे आपण लिहितो हे आपण ढोबळमानाने लिहितो. पण याचा निश्चितीचा कालखंड महाराज मनुष्याच्या मृत्यूनंतर 358 दिवसानंतर आणि 13व्या नंतर 345 दिवसानंतर असतो. म्हणजे तोपर्यंत त्याची गती चालू आहे, प्रवास चालू आहे. मग यमलोकामध्ये प्रविष्ट झाल्यानंतर त्याने जीवनामध्ये जे काही कर्म केलेलं आहे त्या सगळ्या कर्माचं परीक्षण केलं जातं आणि त्यानंतर त्याला कोणती गती द्यायची याचा निर्णय त्या ठिकाणी होत असतो. विठाल विठाल. आता तुम्ही म्हणाला महाराज मग माणूस गेल्यानंतर या फ्लेक्सवर वैकुंठवासी कैलासवासी स्वर्गवासी हे लिहिलं जातं मग हे मोघम आहे. मोघम आहे असं नाही. एक प्रचलित पद्धत आहे आणि आपल्या शास्त्रामध्ये एक न्याय आहे अनुमान प्रमाण. यत्र यत्र धूमो तत्र तत्र वन्ही. चांगलं कर्म केलेलं आहे म्हणून त्याला निश्चितपणे चांगली गती प्राप्त होईल. पंढरपूरचा वारकरी आहे, पंढरीचा वारकरी आहे म्हणून तो वैकुंठामध्ये जाईल नाही का? लक्षात घ्या. भगवान शंकराचा भक्त आहे म्हणून तो कैलासामध्ये जाईल. चांगली कर्म केलेली असेल तर तो स्वर्गामध्ये जाईल. पण आज तागायत किती खात्री असली तरी नरकवासी लिहिण्याचं धारिष्ट्य कोणी केलेलं नाही. विठाला त्याने जसं कर्म केलं असेल. काही काही प्रवचनामध्ये आम्हाला प्रश्न पडतो की ह्या माणसाविषयी बोलावं काय. ज्यांनी तारीख दिली असते ना ते सांगतात महाराज ज्या माणसाच्या दशक्रियेचं प्रवचन तुम्हाला आहे त्याच्याविषयी चांगलं सांगण्यासारखं काही नाही, तुम्ही फक्त ओवीवर बोला. असे काही प्रकांड पंडित कर्माच्या बाबतीमध्ये असतात. पण सर्वसामान्यपणे यत्र यत्र धूमो तत्र तत्र वन्ही या न्यायाने अनुमान प्रमाण तुम्हाला समजतं का? एखाद्या ठिकाणी जर धूर निघत असेल तर आपण समजून जावं तिथे कुठेतरी आग लागलेली आहे. नदीला पाणी जर गढूळ आलं तर समजून घ्यायचं त्याच्या उगमस्थानी कुठंतरी पाऊस झालेला आहे. अजून सोप्या भाषेत समजून सांगायचं जर झालं तर एक मनुष्य जेवायला बसला. जेवायला बसल्यानंतर त्याच्या पत्नीने त्याला जेवायला वाढलं. जेवण करत असताना त्याने पत्नीला विचारलं आजचा स्वयंपाक तू केलेला दिसत नाही, आईने केलेला दिसतो. पत्नी म्हटली हे तुम्हाला न सांगता कसं कळालं? तो म्हटलं रोजच्या जेवणात काळा केस निघायचा आज नेमका पांढरा निघाला. याला म्हणतात अनुमान प्रमाण. तसं अनुमान प्रमाणाने सिद्ध होतं मनुष्याचं कर्म पाहून तो चांगल्या गतीला प्राप्त होणार किंवा त्याला अधोगती प्राप्त होणार हे समजण्याचा कालावधी म्हणजे वर्ष श्राद्धाचा दिवस. विठाला मग त्या निमित्ताने त्यांना काहीतरी पुण्य अर्पित करावं
आपण तिलांजली देत असतो, म्हणजे एका तिळा इतकं पुण्य त्याच्या ऊर्ध्वगतीला जाण्यासाठी आपण द्यावं. आता तुम्ही म्हणाला महाराज असं प्रत्येकाच्या दशक्रियेमध्ये 13व्यामध्ये वर्ष श्राद्धामध्ये तिळा इतकं पुण्य जर दिलं तर आमच्याकडं राहील काय? नाही का? काहींच्याकडं तर पुण्य नाहीच महाराज, आणि जे आहे पुण्य खर्च केलं की ते संपतं महाराज. मग तुकोबारा सांगतात तसं नाही, असं पुण्य कमवा की ज्या पुण्याच्या माध्यमातून कधी त्या पुण्याचा क्षय होणार नाही. शुद्ध पुण्य जर असेल तर त्या ठिकाणी निश्चितपणे त्या पुण्याला क्षय नाही. मग शुद्ध पुण्य कशाला म्हणतात? ज्याच्यामध्ये भगवंताचा विचार आहे, ज्याच्यामध्ये भगवंताचं नामचिंतन आहे, त्याला खऱ्या अर्थाने शुद्ध पुण्य म्हणतात. विठाला जयामध्ये नारायण ते हे शुद्ध पुण्य एक, त्याला खऱ्या अर्थाने शुद्ध पुण्य म्हणायचं. म्हणून भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाच्या माध्यमातून जे काही कर्म या ठिकाणी घडलेलं आहे त्या कर्माचे दोष नाहीशी व्हावी, शुद्ध पुण्याची प्राप्ती व्हावी. ते पुण्य त्या जीवाला त्या ठिकाणी अर्पित करावं आणि त्या माध्यमातून त्याला योग्य गती, चांगली गती, सद्गती प्राप्त व्हावी या हेतूने केलेली ही ठिकाणी आयोजनाची सेवा. विठाल सेवेला घेतलेला अभंग सर्वांच्या पाठातला आहे, परिचयातला आहे. नसेल तर कीर्तन संपेपर्यंत पाठ करून ठेवा. हा अभंग आपल्या सर्वांसाठी अत्यंत योग्य आहे. आपण सर्व मंडळी गृहस्थाश्रमाचं आचरण करणारी मंडळी आहे. आपल्याला घर संसार याच्यामध्ये स्वारस्य आहे आणि घर संसार सांभाळून आपल्याला भगवान परमात्म्याची प्राप्ती व्हावी, मुक्ती प्राप्त व्हावी, मोक्ष प्राप्त व्हावा अशी अपेक्षा आपल्या अंतःकरणामध्ये आहे. आता आपल्यासारख्या मंडळींना महाराज 4-4 महिने 6-6 महिने पंढरपूरला जाऊन चातुर्मासाला राहणं शक्य आहे का? शक्य होणार नाही. तुम्हाला आमच्यासारखं बोंबलत असं प्रत्येक गावोगाव हिंडायला शक्य आहे का? जमणार नाही. आम्हाला काय आज इकडं तर उद्या तिकडं आमच्या 5वीलाच पुजलेलं आहे महाराज. लोक म्हणतात महाराज त्यांचा धंदाच आहे. आता तुम्ही त्याला धंदा म्हणा नाही तर सेवा म्हणा, पण आमच्यासारखं रोजच्या रोज फिरणं तुम्हाला शक्य नाही. चातुर्मासात राहणं शक्य नाही. 12-12 वर्षाची तपश्चर्या करणं शक्य नाही. व्रत करणं शक्य नाही. नियम पाळणं शक्य नाही महाराज. मग आपल्यासारख्या लोकांना, गृहस्थाश्रमाचं आचरण करणाऱ्या लोकांना मोक्ष प्राप्ती नाही का? असा प्रश्न भगवान कृष्ण परमात्म्याला अर्जुनाने विचारला. मग अर्जुनाने विचारल्यानंतर भगवान कृष्ण परमात्म्याने त्याला सांगितलं असं नाही, संसारिकांना सुद्धा मोक्ष प्राप्त होऊ शकतो. स्वे स्वे कर्मण्य भीरता संसिद्धी लभते नरा. यावर चिंतन करताना माऊली ज्ञानोबा म्हणतात, तया सर्वात्मक ईश्वरा स्वकर्म कुसुमांची केली होय अपारात तोषा लागी. भगवान परमात्म्याने आपल्याला जे निर्दिष्ट केलेलं कर्म आहे ते कर्म जर आपण चांगल्या पद्धतीने, चांगल्या भावाने जर केलं तर निश्चितपणाने भगवान परमात्म्याशी आपण तद्रूप होऊ. हा विचार या अभंगातून मांडलेला आहे. विठाल काही माणसांची साधना महाराज अत्यंत भयंकर असते. भगवान परमात्म्याच्या प्राप्तीची अनेक साधनं शास्त्रामध्ये सांगितलेली आहे. ज्ञान मार्ग सांगितलेला आहे, योग मार्ग सांगितलेला आहे, ध्यान मार्ग सांगितलेला आहे, जप तप व्रत सगळ्या गोष्टींचा मार्ग किंवा साधनं शास्त्रामध्ये सांगितलेली आहे. पण सद्य काळामध्ये त्या सगळ्या साधनांचं अवलंबन किंवा अंगीकरण करणं, अनुगमन करणं हे आपल्याला सद्य काळामध्ये शक्य नाही. म्हणून सोप्यातलं सोपं माणसाला नेहमी सोपं लागत असतं महाराज. कीर्तनात प्रवचनात वेदांत आला की माणसाला नको वाटतं. कीर्तनात प्रवचनामध्ये पोवाडे आले की माणसाला बरं वाटतं. कविता आल्या की माणसाला बरं वाटतं. सोपं समजणारा विषय कीर्तनात असेल तर बरं वाटतं. अवघड माणसाला काही नको, सगळं सोपं हवं असतं. मग तुकोबारांना प्रश्न केला, म्हटले महाराज आम्हालाही भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची आहे, आम्हालाही मोक्ष हवा आहे. मग आमच्या सारख्यांसाठी काही साधना नाही का? काही साधू संत ऋषी मुनी जंगलामध्ये जाऊन 12 वर्षाची तपश्चर्या केलेली आजही आपल्याला पाहायला मिळतात. 12 वर्ष केवळ दुधाचं सेवन करायचं महाराज, किंवा आयुष्यभर कांदा खायचा नाही, लसूण खायचं नाही, चातुर्मासामध्ये वांगी खायची नाही, असे अनेक नियम पाळणारी मंडळी आहे. आता नवरात्र सुरू झाल्यानंतर महाराज या नियमांना पेव फुटतो. असे काही नियम निघालेले असतात ना महाराज. कोणत्या जमिनीमध्ये स्वतःला गाडून घेतं, त्याच्या पोटावर घट मांडला जातो, 9 दिवस त्याने वरती यायचं
नाही, कोणत्या बिळामध्ये जातो. आता साधना आहे, ज्याची त्याची भावना आहे, आपल्याला त्या भावनेचा त्या ठिकाणी चेष्टा करण्याचा अधिकार नाही. परंतु कलियुगामध्ये ह्या सगळ्या साधनांची काहीही आवश्यकता नाही. काही काही मंडळी नियम करतात, नवरात्र सुरू झालं की त्याच्या पायात जर चप्पल दिसले नाही तर आपण म्हणतो माऊली पायात चप्पल नाही. तो म्हटला महाराज नवरात्र सुरू झालं, नवरात्रामध्ये 9 दिवस पायात चप्पल घालत नाही. नियम पाळणारे भरपूर आहे, आपल्यामध्ये सुद्धा काही जण सापडतील. 9 दिवस पायामध्ये चप्पल घालायची नाही आणि दसरा झाला आणि घरात भांडणं झाली की त्याच पायातल्या चपलीने बायकोला हाणायचं. असे नियम पाळल्यानंतर आपल्याला काय साध्य होणार आहे महाराज. काही काही मंडळी 9 दिवस बोलतच नाही, मौन, बोलायचंच नाही. घरामधल्या सगळ्या वाह्या असतात ना, सगळ्या रद्दी झालेल्या असतात त्या 9 दिवसामध्ये. त्याला जे काही हवं ना ते सगळं लिहून पाठवायचं. विचारलं तर महाराज सांगतात 9 दिवस त्यांना मौन आहे. मौनाचं सामर्थ्य आहे महाराज, नाही असं नाही. पण 9 दिवस मौन पाळायचं का? देवी आपल्यावर प्रसन्न व्हावी, देवीची आपल्यावर कृपा व्हावी. 9 दिवस मौन पाळायचं आणि दसरा झाला का, भांडण झालं की घरातल्या बायकोला तुझ्या बापाचं घरी का म्हणून शिव्या द्यायच्या. अशा शिव्या दिल्यानंतर महाराज एक जरी शिवी तुमच्या तोंडातून आली तर तुम्हाला त्या 9 दिवसाचं मौनाचं काय महत्व वाटणार आहे का, किंवा त्याचं काय फल प्राप्त होणार आहे का? असंख्य साधनं जी अत्यंत क्लिष्ट आहे. वास्तविक कलियुगामध्ये महाराज स्पष्टपणे सांगतात तुम्ही व्रत नियमून करावी. व्रत नियम तुम्ही करू नका, शरीराला तुम्ही पीडा देऊ नका. सर्वसामान्य सोपा मार्ग आपल्याला सांगितलेला आहे, त्या मार्गाचं आपण जर अनुगमन केलं. टाळ दिंडी हाती घेऊन नाच, टाळ दिंडी हाती घेऊन नाच. ओ टाळ दिंडी हाती घेऊन नाच, टाळ दिंडी हाती घेऊन नाच. सोपेवर मामा सांगितले, सोपेवर मामा सांगितले सोपेवर मामा सांगितले सांगते. सोपं असलेलं स्वीकारायची माणसांची तयारी होत नाही महाराज. जे सहज मिळतं ते माणसाला नको आहे, आणि जे जास्त पैसे देऊन मिळतं ना ते माणसाला जास्त आकर्षणीय वाटत असतं महाराज. शाळेमध्ये फुकट शिकवणारे शिक्षक नको, परंतु पैसे घेऊन शिकवण्या घेणारे शिक्षक चालतात. आपल्या परिसरामध्ये विनामानधन घेणारा कीर्तनकार असेल तर लोकांना नको, बाहेरचा 55,000 असेल तर लोकांना चालतो का? मोठ्याची भावना किंवा मोठ्याच्या संकल्पना सुद्धा आपल्या व्यक्ती सापेक्ष आहे, सोपं आपल्याला नको. म्हणून तुकोबारा सांगतात बाबांनो सोपं साधन तुम्हाला सांगितलेलं आहे. तुम्ही योग करायची गरज नाही, तुम्ही ध्यान धारणा करायची गरज नाही, तुम्ही तप करायची गरज नाही, कारण ह्या सगळ्या गोष्टी कलियुगामध्ये आपल्याला फलक प्राप्त करून देणाऱ्या नाही. विठाला विठाला ध्यानाने भगवान परमात्मा प्राप्त होत नाही का? होतो, पण कलियुगामध्ये शक्य नाही. दानाने भगवान परमात्मा प्राप्त होतो का? होतो, कलियुगामध्ये शक्य नाही. तपाने भगवंत प्राप्त होत नाही का? होतो, पण ही सगळी साधनं त्या त्या युगामध्ये विभिन्न विभिन्न साधनाची साधना शास्त्रकारांनी सांगितलेली आहे. कृतयेद ध्यायतो विष्णू त्रेतायाम यजतय मखई द्वापारे परिचर्यायाम कलौ केशव कीर्तनात. कृतयुगामध्ये भगवान परमात्मा ध्यान केल्याने प्राप्त होतो. तुम्ही म्हणाल महाराज मग आता आम्ही ध्यान करत नाही का? आताही लोक ध्यान करतात, पण ध्यान करणारी माणसंच मुळात ध्यानावर नसतात. विठाल कलियुगामध्ये आपण ध्यान करतो. आता कीर्तनात बसलो हे सुद्धा ध्यानच आहे महाराज, पण कीर्तनात बसलेल्या सगळ्याच ध्यानांचं ध्यान ह्या ध्यानावर असतं असं नाही महाराज. काहींचं ध्यान घड्याळाच्या काट्यावर असतं, काहींचं ध्यान गरम होतं त्याच्यावर असतं. आपलं ध्यान ध्यानावर नाही. मी नेहमी विनोदाने सांगत असतो, एका घरामध्ये 2 सुना होत्या. सासूचा रोजचा नियम असायचा, देवपूजेला बसली की सासू 2-2 तास उठत नसायची.
काही काही सासा एवढ्या देवपूजा करतात ना महाराज, असं वाटतं हिच्यासारखी महापतिव्रता महासाध्वी त्रैलोक्यामध्ये शोधून सापडणार नाही. 2 तास उठायचं नाही, काही बोलायचं सुद्धा नाही, पूजा झाल्याशिवाय नियम असतो प्रत्येकाचा. आता त्या दोन्ही सुना, त्यातली धाकटी सून थोरल्या सुनेला म्हणाली, ताई आज भाजी काय करायची? थोरल्या सुनाने विचारलं, काय आहे भाजीला? काय नाही म्हटले, वांगी आहे आणि कोबी आहे. मग वांगी करायची का कोबी करायची? सासूच्या कानावर हे संभाषण चालू होतं, सासूचं चिंतन चालू होतं. माळ हातामध्ये घेतली होती, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. या दोघींचं संभाषण सासूने ऐकलं. सासू मनात म्हणू लागली, मी जिवंत असताना भाजी कोणती करायची ह्या ठरवणाऱ्या कोण? पण त्या दोघींची चर्चा चालू होती, वांगी करायची का कोबी करायची, वांगी करायची का कोबी करायची. सासूचा आपला जप चालू होता, उठायचं तो नाही. सासूने अचानक जप बदलला, रामकृष्ण हरी, वांग्यापेक्षा कोबी बरी, रामकृष्ण हरी. आता मला सांगा, अशा किती माळा ओढून ओढून तोडल्या किंवा मनी घासून घासून बारीक केले म्हणजे भगवंताची प्राप्ती होईल महाराज? होणार नाही. ही सगळी साधनं आहे, पण कलियुगामध्ये ह्या साधनांद्वारे भगवान परमात्म्याची प्राप्ती होणं अत्यंत क्लिष्ट आहे. विठाल विठाल. नामस्मरणाच्या माध्यमातून भगवंताची प्राप्ती होतं. सगळ्यात सोपं साधन आपण रोज हरिपाठामध्ये आपण म्हणतो, नामसंकीर्तन साधन पै सोपे. सगळ्यात सोपं साधन आहे महाराज. पण त्याच अभंगाचं शेवटचं चरण जर पाहिलं तर तुका म्हणे येथे, तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी. सगळ्यात सोपं साधन आहे, पण शहाणा तो धनी. हा पण आला ना महाराज, सगळ्या गोष्टीचा अगोदरचं वाटोळ गोटोळ होतं. मुलगा फार सुंदर आहे, शालीन आहे, हुशार आहे, विद्वान आहे, पण जरा नादिक आहे. पण आला ना अगोदरचं सगळं मातीत जातं महाराज. सुंदर कीर्तनकार आहे, विद्वान आहे, वक्तृत्व चांगलं आहे, गायन चांगलं आहे, तारखा भरपूर आहे, कीर्तन रंजक करतात, सगळं चांगलं आहे, पण महाराजांची गाडी कधी कधी ढाब्यावर दिसते. मग तो पण आला ना अगोदरची सगळी विशेषणं मातीत जातात महाराज. विठाल विठाल. मुलगी पाहण्यासाठी काही मंडळी गेली. मुलगा गेला, नवरदेव, मुलाचा बाप, मुलाचा चुलता, मामा, काही भावकीतली मंडळी गेली. मुलगी पाहून आल्यानंतर मुलाच्या आईने विचारलं, कशी काय मुलगी? मुलाच्या बापाने सांगितलं, अगं काय सांगू, अशी मुलगी देखणी, अशी मुलगी देखणी जणू काय अप्सरात. मुलाची आई म्हटली, हे बघा, आपल्या पोराला एवढी सुंदर मुलगी शोधून सापडणार नाही, हे स्थळ काय आपल्याला हातचं जाऊ द्यायचं? बरं, मुलीचं शिक्षण काय झालं? अगं शिक्षणाचं काय घेऊन बसली, डबल MA झालं, या काही आम्हाला उचलायचं नाही म्हणून. एवढं शिक्षण झालं. पगार, अगं पगाराचं काय विचारते, 1.25 लाख रुपये महिना. मुलाची आई म्हटली, हे बघा, आपल्याला 1-1.5 एकर विकावा लागली तरी चालन, पण हे स्थळ काही हातचं सोडू द्यायचं नाही. आपल्या पिंट्याने काही नाही केलं तरी आरामात त्याचं 1.25 लाख रुपये पगार. बरं, जमीन किती म्हटले? 70 एकर जमीन, 20 एकर ऊस, 12 एकर द्राक्ष. मी तरी कशाला कमी सांगू, एवढं सगळं. बरं, आणखीन महत्वाची गोष्ट, एकुलती एक म्हातारी गेल्यानंतर सगळा सातबारा आपल्या पिंट्याच्या नावावर. त्या मुलाच्या आईने सांगितले, हे बघा, काय करावं लागल तरी चालेल, इकडचं जग झालं तिकडं तरी चालेल, परंतु हे स्थळ आपल्याला हातचं जाऊ द्यायचं नाही. एवढी सुंदर मुलगी, गोरेपान मुलगी, शिकलेली मुलगी, पगार भरपूर आहे, जमीन भरपूर आहे, एकुलती एक आहे. आता महाराज मला सांगा, असं स्थळ असताना कोणता माणूस स्थळ ना करेनो? पण हळूच मुलाचा बाप म्हटला, सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत, पण मुलीला नाकच नाही म्हटले महाराज. आता मला सांगा, नाक जर नसेल तर बाकी सगळ्या गोष्टी कितीही डोंगरा एवढ्या असल्या, महाराज सांगतात, नाक नाही तेने वाया गेली, नाक नाही तेने वाया गेली, नाक नाही तेने वाया गेली, नाक नाही तेने वाया गेली. काय करावी ते 32 लक्षणे, काय करावे ते 32 लक्षणे, काय करावी ते 32 लक्षणे, काय करावे ते 32 लक्षणे. नाक नाही तेने वाया गेली, नाक नाही तेने वाया गेली.
असली महाराज पण नाक जर नसेल तर काय उपयोग आहे? तसं महाराज सगळ्या तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, पण सोपं आहे पण शहाणा तो धनी. तिथं शहाणपण पाहिजे महाराज. कोणतं शहाणपण? आता तुम्ही पहा, सगळ्या संतांनी नामस्मरण सोपं सांगितलं की नाही? बरं, नामस्मरणाची फलश्रुती सांगत असताना सुद्धा संत महात्मे काय सांगतात? मुखी नाम हाती मोक्ष. ऐसी साक्ष बहुतांची, एका संतांची साक्ष नाही. सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. नामस्मरण केल्यानंतर लगेच हातामध्ये मोक्ष प्राप्त होतो, चित्ताला समाधान प्राप्त होतं, सर्व सुखाची प्राप्ती होते. हे सगळं संतांचं काय आहे महाराज? मनोगत आहे, त्यांचा अनुभव आहे. मग संतांनी आपल्याला नामस्मरण करायला सांगितलं, आपणही नामस्मरण करतो. मला प्रामाणिकपणे सांगा, संतांना नामस्मरणाची जी फलश्रुती प्राप्त झाली ती आपल्याला प्राप्त झाली का? संतांना मोक्ष मिळाला, आपल्याला मिळाला का? संतांना मुक्ती मिळाली, आपल्याला मिळाली का? आपल्याला फार तर नुक्ती मिळेल, मुक्ती मिळणार नाही. मग आपल्याला ही गोष्ट का साध्य झाली नाही? एक तर संत खोटं बोलत असावे, किंवा संतांनी ज्या पद्धतीने नामस्मरण केलं तशा पद्धतीचं नामस्मरण आपल्याला शक्य. संत महात्मे कधी खोटं बोलत नाही. अनुभव आले अंगा ते या जगात देत असे. संतांनी हा स्वतःचा अनुभव आपल्या समोर मांडला. याचा अर्थ निश्चित आपल्या नामस्मरणाच्या क्रियेमध्ये काहीतरी दोष असला पाहिजे. विठाल आपणही नामस्मरण करतो, संतही नामस्मरण करतात. संतांना नामस्मरणाचं फल प्राप्त झालं, आपल्याला अजूनही नामस्मरणाची फलप्राप्ती होत नाही. याचं कारण असं, संतांनी जे नामस्मरणाचं शहाणपण सांगितलं ते आपल्या लक्षात आलेलं नाही. काय शहाणपण सांगतात? जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, करा विठ्ठल स्मरण, करा विठ्ठल स्मरण, नामरूपी अनुसंधान, नामरूपी अनुसंधान, नामरूपी अनुसंधान, नामरूपी अनुसंधान. जाणोनी भक्ता भवलक्षण, जाणोनी भक्ता भवलक्षण, जाणोनी भक्ता भवलक्षण, जाणोनी भक्ता भवलक्षण. जघन प्रमाण दावितसे, जगत प्रमाण दावितसे, जगत प्रमाण दावितसे. जगत प्रमाण दावितसे. करा विठ्ठल स्मरण, 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 विठ्ठल स्मरण. ते शहाणपण इथं सांगितलं. एकाच अभंगामध्ये त्याच अभंगातल्या प्रश्नांची उत्तरं मिळतील असं नाही महाराज. म्हणून संत साहित्याचा समग्र अभ्यास असावा. एका अभंगातला प्रश्न त्या प्रश्नाचं उत्तर दुसऱ्या अभंगात मिळू शकतं. शहाणा तो धनी. ते शहाणपण कोणतं? महाराज सांगतात, करा विठ्ठल स्मरण, नामरूपी अनुसंधान. ज्या भगवान परमात्म्याचं नाम आपण मुखामध्ये घेतो, अंतःकरणामध्ये त्याचंच रूप प्रकट झालं पाहिजे. याला म्हणतात नामरूपी अनुसंधान. विठाल विठाल विठाल. आपलं नामस्मरण असं आहे, मुखाने आपण भगवान परमात्म्याचं नामचिंतन करतो महाराज, पण अंतःकरणामध्ये भगवंताचीच मूर्ती प्रगट होते असं नाही. लांबचं नाही, आमच्या स्वतःच्या दिंडीतला तुम्हाला अनुभव सांगतो. त्या रांजणगाव गणपतीला आमचं दुपारचं जेवण असतं आणि अलीकडे सोने सांगवीला मुक्काम असतो. सोने सांगवीचा मुक्काम होता. त्या मुक्कामाच्या आदल्या दिवशी म्हणजे मुक्कामाच्या दिवशी काही मंडळी आली. म्हटले, महाराज आमच्याकडे मयत झालेली आहे, तेव्हा उद्या काही आमच्या ठिकाणी तुमची नाश्त्याची व्यवस्था होऊ शकत नाही, तुम्ही सहज पुढे निघून जा. मग आम्ही त्यांना सांगितलं काही हरकत नाही, तुम्ही जसं सांगितलं तसं आम्ही करू. मग आम्ही गेलो, तिथे 2 अभंग गायले रस्त्यावर उभं राहून.
पुढे निघालो. पुढे निघाल्यानंतर हरिपाठ सुरू झाला. हरिपाठ सुरू झाल्यानंतर महाराज आता जवळ 150-200 लोक दिंडीमध्ये. दिंडीचा नियम असा, झेंडेकरी पुढे, पाठीमागं तुळशी घेतलेल्या महिला, त्याच्या पाठीमागं महिला मंडळ, त्याच्या पाठीमागं पुरुष मंडळ, त्याच्या पाठीमागं भजनी मंडळ आणि पाठीमागे रथ. रथाच्या पाठीमागं कोणी नाही, झेंडेकऱ्यांच्या पुढे कोणी नाही. सगळ्या लोकांनी 2-4 रांगेमध्ये चालायचं. हरिपाठ सुरू झालं. 5-25 टाळ वाजतायत, मृदुंग वाजतोय, स्पीकर चालू आहे, हरिपाठ चालू आहे, सगळी लोक टाळ्या वाजवतायत. लक्षात घ्या. आणि हरिपाठ चालू झाला. पुढं सांगितलं होतं की आमच्या इथे तुमची व्यवस्था होणार नाही, म्हणून मी पुढे झेंडेकरांना सांगायला गेलो की आपल्याला वळायचं, कारण दिंडीतला सगळ्यात चतुर प्राणी जर कोणता असेल तर तो म्हणजे झेंडेकरी. त्याला सगळे ठेपे ठापे, चहा, नाश्ता, बिस्किटचे पुडे, भुईमुगाच्या शेंगा कुठं मिळतात हे चांगलं माहीत असतं. आणि झेंडेकऱ्यांच्या पाठीमागचे तर महाराज त्यांचे बाप, त्यांच्या डोक्यात एकच खटका, झेंडेकरी वळतील तिकडं आपण वळायचं. म्हटलं झेंडेकरी जर काही घराकडे शिरले तर आपल्याला ते मडं स्मशानात नेल्याशिवाय आपली सुटका होणार नाही. म्हणून मी माझा टाळ दुसऱ्याच्या खांद्यावर दिला आणि पुढं जाऊन झेंडेकरांच्या बरोबर जो चोपदार होता म्हटलं त्यांना सांगावं की आपल्याला काही इथं वळायचं नाही, आपल्याला सरळ पुढं चालायचं. त्या झेंडेकऱ्यांकडे जात असताना ज्या तुळशी घेतलेल्या महिला होत्या ना, त्या 2 महिलांचा संवाद माझ्या कानावर आला. चालू हरिपाठात बरं का, हरिपाठ चालू, टाळ्या वाजवतायत लोक, हरिपाठ म्हणतायत. आता दुसरी शेजारी एक तर महिला, पहिली महिला इथं, आणि मी तिथून जात असताना दोघींची चर्चा चालू होती. त्यातली एक महिला दुसऱ्या महिलेला म्हणते, सांगू बाई तुला समजलं का, काल पाटलाची पोर पळून गेली ना हरिपाठात. एवढा दणदणीत हरिपाठ चालू असताना आपलं चित्त जर त्या हरिपाठामध्ये नसेल, त्या नामामध्ये जर नसेल तर माऊली जवळी नाही चित्त काय मानियले प्रेत, काय मानियले प्रेत, काय मानियले प्रेत. जवळी नाही चित्त काय मानिले प्रेत, काय मानिले प्रेत, काय मानिले प्रेत. संगमी नाना दिसमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. नाना दिसमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, ते चित्त जर नामामध्ये नसेल, मुखाने आपण नाम घेतो पण चित्त नामीमध्ये जर रंगलेलं नसेल, पुढच्याच मालिकेमध्ये विष्णुवीन जप व्यर्थ त्याचे ज्ञान, रामकृष्णी मन. नामस्मरणाची प्रक्रिया सोपी जरी असली तरी त्याच्या पाठीमागे हे शानपण आहे. मग तुकोबारांना विचारलं, म्हटले महाराज या सगळ्या गोष्टी आमच्यासाठी अत्यंत क्लिष्ट आहे. आम्हाला जप करायला वेळ नाही किंवा आमच्याच्याने जमणार नाही, आम्हाला तप करायला जमणार नाही, 12-12 वर्षाचं तप आम्हाला शक्य नाही. बरं, ज्यांनी ज्यांनी या साधना कलियुगामध्ये केल्या त्यांची फजिती झाली नाही असं नाही महाराज, सगळ्यांची फजिती झाली महाराज. पहा, ज्ञानी असणारा ब्रह्मदेव महाराज एवढा विद्वान, एवढा ज्ञानी, पण स्वतःच्या मुलीच्या पाठीमागे लागला की नाही लागला. विश्वामित्र ऋषींनी 60,000 वर्ष तपश्चर्या केली, पण शेवटी मेनकेच्या पाठीमागे लागले. नुसते लागले नाही महाराज, कुत्र होऊन स्वर्गापर्यंत गेले. मग ज्ञानी लोकांची ही अवस्था आहे, जपी लोकांची ही अवस्था आहे. महाराज सांगतात, लांब लांब जटा काय वाढवणी, फावडे घेऊन क्रोधे चाले. नुसती लांब केस वाढवली म्हणजे तो साधू होत नाही, भगवी कपडे घातली म्हणजे तो संन्यासी होत नाही. असे भगवे रंग तर कुत्र्याचे सुद्धा असतात महाराज, भगवे तरी श्वान, सहज वेश त्यांचा. म्हणून बाह्यांगाने त्या ठिकाणी आपल्याला ह्या गोष्टी कितीही आपण प्रयत्न केल्या तरी साध्य होणार नाही. म्हणून कलियुगामध्ये यातली कोणतीही साधना करायची नाही, योग आपल्याला शक्य नाही. माऊली ज्ञानोबा सांगतात, योग याग विधी येणे नो हे सिद्धी, वायाची उपाधी दंबधर्म. महाराज योग तर एवढा क्लिष्ट आहे, योग वेगळा आणि योगा वेगळा बरं का. रामदेव बाबांनी सांगितला तो योगा आणि ज्ञानदेव महाराजांनी सांगितलं तो योग. विठाला विठाला. आपल्या दृष्टीने योगा म्हणजे काय, मांडी घालून बसणे, श्वास फक्त आतमध्ये सोडणे, बाहेर घेणे, कोंडून ठेवणे. प्राणायाम म्हणजे फक्त आपण योग समजतो असं नाही महाराज. प्राणायाम ही योगाच्या 8 पायऱ्यांमधली एक पायरी आहे, लक्षात घ्या.
म्हणून कलियुगामध्ये या सगळ्या गोष्टींनी आपल्याला काही साध्य होणार नाही. किंबहुना आपल्याला जी इच्छित हवं आहे ते प्राप्त होणार नाही. मग तुकोबारांना प्रश्न विचारला, म्हटले महाराज मग आमच्यासाठी काही सोपा मार्ग नाही का? आम्हाला योग जमणार नाही, आम्हाला ज्ञान प्राप्ती शक्य नाही, आम्हाला तप करायला वेळ नाही, नवे नवे पंढरपूरची वारी सुद्धा आमच्याच्याने होत नाही. आम्ही इकडून अष्टमीला निघतो आणि नवमीला पंढरपुरात पोहोचतो, नवमीला पोहोचतो, एकादशीला रात्रीच पुन्हा घरी निघून येतो, बारस सोडायला तर घरी. एवढी आमची गडबड, कांद्याची लागवड, टोमॅटो बांधायला, आमकं तमकं फलानं, गाई गुरं ढोरं हे सगळं आम्हाला शक्य नाही. किंवा रोज 2-2 तास आपलं सकाळी माळ जपत बसायला आम्हाला वेळ नाही. सकाळी उठल्याबरोबर पहिलं आम्हाला शेतात जावं लागतं. मग आमच्यासाठी मोक्षाचा मार्ग शास्त्रामध्ये काही नाही का? भगवान परमात्म्याची प्राप्ती आमच्यासारख्या लोकांना, आमच्यासारख्या वर्गांना होणार नाही का? तुकोबारांनी सांगितलं असं नाही. तुम्हाला जप करायची गरज नाही, तुम्हाला ध्यान धारणा करायची गरज नाही, मग तुम्हाला तप साधना करायची गरज नाही, ज्ञान प्राप्ती करण्याची गरज नाही. मग तुम्हाला जर मोक्ष प्राप्त हवा आहे, भगवान परमात्म्याची जर प्राप्ती करायची असेल तर काही तुम्हाला सूत्र सांगतो. त्यातली 4 सूत्र अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. स्वामी काज गुरु भक्ती, 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 स्वामी काज गुरु भक्ती. पितृवचन सेवापती, पितृवचन सेवापती, हीच विष्णूची महापूजा, हीच विष्णूची महापूजा. पितृवचन पहिल्या चरणामध्ये 4 सूत्र सांगितले महाराज. आता आपल्याला सगळ्या 4 सूत्रांचा विचार या ठिकाणी करायची आवश्यकता नाही. आजच्या कीर्तनाचा औचित्य पाहून त्यातलं एकच सूत्र आपल्याला महत्वाचं आहे. स्वामी काज गुरु भक्ती, पितृवचन सेवापती. आपल्या स्वामीचं काज म्हणजे कार्य प्रामाणिकपणे करणं. सोपं आहे की नाही? काय अवघड आहे का? एखादा ड्रायव्हर जर असेल, एखाद्याच्या गाडीवर, मालकाच्या गाडीवर ड्रायव्हर करत असेल, त्याने गाडी सर्व्हिसिंग केल्यानंतर 2000 जर खर्च झाला तर मालकाला 3000चं बिल द्यावं का? त्याला स्वामीचं काज म्हणत नाही महाराज. स्वामीशी संकट पडेल जे गोष्टी, स्वामी संकटात असला की मालकाने तत्पर राहिलं पाहिजे. स्वामीचं कार्य इमाने इतबारे प्रामाणिकपणे केलं पाहिजे महाराज. लक्षात घ्या, त्याला म्हणतात स्वामी काज. याच्यावर बोलण्यासारखं भरपूर आहे, परंतु आता आपला तो प्रस्तुत विषय नाही. गुरु भक्ती, आपल्या गुरुला मनापासून भजणे किंवा गुरुविषयी अपार श्रद्धा ठेवणे, याला म्हणतात गुरु भक्ती. आताच्या काळात महाराज पहिली गोष्ट, चांगला गुरु मिळणं मुश्किल. मिळाला तरी त्याचं एखादं कोणतं कांड बाहेर येईल असा प्रश्न. त्याच्यामुळे कोणत्या गुरुवर श्रद्धा ठेवावी? गुरुही शहाणा राहिला नाही आणि शिष्य तर गुरुचे बाप नाही का. ह्या वर्षी हा गुरु तर दुसऱ्या वर्षी दुसरा गुरु. म्हटले का हो, मागच्या वर्षी त्या महाराजांच्या हातून माग नाही, त्यांचं आमचं पटत नाही म्हणून या वर्षी तुमच्याकडं. असं चालतं का महाराज? अशी गुरुची भक्ती चालत नाही. गुरुची भक्ती कशी करावी महाराज? गोरक्षनाथांचं चरित्र पहा. आपल्या गुरूंना वडे खावेसे वाटले तर त्याच्या मोबदल्यामध्ये स्वतःचा डोळा काढून दिला, याला म्हणतात गुरुभक्ती. विठाला. आता
आताही असे बरेच शिष्य आहे महाराज, ते गुरुसाठी डोळा काढून देतील, पण आपला नाही, गुरुचा काढून देतील. अशी आपली भक्ती महाराज. तुकोबरा सांगतात स्वामीचं काच, गुरुविषयीची श्रद्धा, गुरुभक्ती आणि पितृवचन. मोक्ष प्राप्तीचा मार्ग जर तुम्हाला हवा असेल, बाकीचं काही साधनं तुम्ही करायची आवश्यकता नाही. वडिलांचं वचन प्रमाण मानायचं, पतीची सेवा महिला मंडळींनी देव मानून करायची, गुरुची भक्ती करायची, स्वामीचं काज करायचं. या 4 गोष्टी जरी आपण जीवनामध्ये अनुकरणामध्ये जरी आणल्या आणि निश्चयात्मक बुद्धीने जर त्याचा विचार करून तद्वत आपण जीवन जगण्याचा प्रयत्न जर केला, तर त्याचं फळ काय अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये. हीच विष्णूची महापूजा, 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 हीच विष्णूची महापूजा. अनुभव नाही तुझा, अनुभव नाही तुझा, हीच विष्णूची महापूजा, हीच विष्णूची महापूजा, हीच विष्णूची महापूजा, हीच विष्णूची महापूजा. अनुभव नाही तुझा, अनुभव नाही तुझा, हीच विष्णूची महापूजा, हीच विष्णूची महापूजा, हीच विष्णूची महापूजा, हीच विष्णूची महापूजा. स्वामीचं काज इमाने इतबारे करणे, हेची विष्णूची महापूजा. गुरुची भक्ती, गुरुविषयी श्रद्धा ठेवणे, हेची विष्णूची महापूजा. पितृवचन, वडिलांची आज्ञा प्रमाण मानणे किंवा वडिलांचं वचन पाळणे, हेची विष्णूची महापूजा. आणि सेवापती, पतीची सेवा करणे, हेची विष्णूची महापूजा. अनुभव नाही तुझा. ह्या 4ही गोष्टी केल्या की तुम्हाला भगवान विष्णूची महापूजा केल्याचं पुण्य प्राप्त होईल, किंबहुना मोक्ष प्राप्त होईल. आणि याच्यामध्ये कोणताही आता याच्यात भेद 2 आहे. काही अनुभव नाही तुझा असं म्हणतात आणि काही मंडळी अनुभव नाही तुझा असं म्हणतात. याचा अर्थ भगवान विष्णूची पूजा आणि ही 4 सूत्र यांच्यात वेगळा अनुभव नाही. आणि ह्या 4 गोष्टी करणं आणि भगवान विष्णूची महापूजा करणं याच्यामध्ये अणु इतका सुद्धा वेगळा भाव नाही. विठाला विठाला. या सगळ्या अभंगामध्ये आजच्या दृष्टीने आपल्याला समर्पक असणार आणि समयोचित असणार एकच सूत्र पाहायचे, ते म्हणजे पितृवचन. बाकीची सूत्र आपण नंतर तुम्ही आमच्या सूत्रात जेव्हा बांधले जाल तेव्हा सांगायचा प्रयत्न करू. पण एकदा संप्रदायाच्या नियमानुसार प्रेमाने सर्वांनी भजन करा. भजन करत असताना सर्वांनी प्रेमाने टाळी वाजवायची. कुमार
सहा सूत्र जी सांगितली त्यातली पहिल्या चरणामध्ये 4 सूत्र आहे. तिसऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबारा सांगतात सत्य बोले मुखे दुखवे अनेकांच्या दुःखे. ही 6 सूत्र जो जीवनामध्ये अंगीकारतो महाराज त्याला भगवान विष्णूची महापूजा केल्याचं पुण्य किंवा मोक्ष प्राप्त होतो. स्वामी काज स्वामीची सेवा गुरुभक्ती पितृवचन वडिलांच्या वचनाला किती शास्त्रामध्ये किंमत आहे ते आपण संक्षिप्तामध्ये पाहणार आहोत. सेवापती पतीची सेवा करणं. आता याच्यावर काही मंडळींचा आक्षेप असू शकतो. काही लोक म्हणतात महाराज आम्ही आता महिला स्वावलंबी आहोत 21व्या शतकामध्ये आहोत विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आहोत आम्हीच का नवऱ्याची सेवा करायची कधी कधी नवऱ्याने आमची सेवा केली तर काय बिघडणार आहे. स्त्री पुरुष समानता लगेच तसं आहे नाही असं नाही. शास्त्रामध्ये सुद्धा आहे जशी पतीची सेवा स्त्रीने केलेली आहे तसं स्त्रीचं संरक्षण करणं हे पतीचं कर्तव्य आहे किंवा तिची प्रतिष्ठा जपणं हेही पतीचं कर्तव्य आहे. पतीची सेवा करावी पण कोणत्या पतीची पती तसा गुणातला पाहिजे ना महाराज. तो जर रोज लेझिम खेळत जर घरी येत असेल तर अशा पतीची सेवा केल्यानंतर मोक्ष प्राप्त होईल का महाराज. तो कुठंतरी मटक्याच्या आड्यावर भेटत असेल जुगाराच्या आड्यावर भेटत असेल त्याची सारखी जमानत करावी लागत असेल तर अशा पतीची सेवा केल्यानंतर आपल्याला पुण्य प्राप्त होईल का नाही होणार. तसा पतीही असावा लागतो महाराज. सेवापती सत्य बोले मुखे. 5वं सूत्र सांगतात मनुष्याने मुखाने नेहमी खरं बोलावं. आता काही लोकांना महाराज खरं बोलण्याची एवढी ॲलर्जी असते. काही लोक म्हणतात महाराज ह्या कलियुगामध्ये खरं बोलून कसं चालत खोटं बोलल्याशिवाय संसार होत नाही. सगळं जर संसारात खरं बोलत राहिलो तर संसार होणार नाही. काही काही लोक म्हणतात महाराज परमार्थामध्ये सुद्धा सगळं खरं बोलून चालत नाही. परमार्थात सुद्धा खोटं बोललं तरच आहे. आला जरी ओतोरवरून तरी सांगावं लागतं मी रात्री औरंगाबादला होतो. कारण का लांबून आलो असं जर सांगितलं पाकिट सुद्धा जाड भेटल ही अपेक्षा. मग परमार्थात जर खरं बोलून चालत नाही महाराज तर प्रपंचात कसं चालेल. पण माणसाने नेहमी खरं बोलावं. सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात नेहमी सत्य बोलावं. आता काही गोष्टींमध्ये शास्त्रकार आपल्याला खोटं बोलण्याची परवानगी देतात. तुम्ही म्हणाला महाराज आजच्या कीर्तनातलं काही आमच्या जोगं नसलं तरी बरं पण हे मात्र आमच्या जोगं आहे. 5 गोष्टी अशा आहे महाराज त्या गोष्टीमध्ये शास्त्रकार सांगतात तुम्ही खोटं बोलल्यानंतर तुम्हाला पातक लागत नाही. न नर्मयुक्तम वचनम ही नसती न स्त्रीषु राजन विवाह काली प्राणात्यये सर्व धनपहारे पंचानृतान्याहुर पातकानी. न नर्मयुक्तम वचनम ही नसती. नर्म विनोदामध्ये एखाद्याला सहज हिनवताना जर मनुष्य खोटं बोलला तर चालतं. स्त्रीषु राजन पत्नीशी खोटं बोलल्यानंतर पाप लागत नाही. वा हेच अपेक्षित होतं मला. विठाला विठाला विठाला.
बघा ना पुरुष मंडळींचे चेहरे कसे टावकारले महाराज. ते म्हणतील महाराज या नारदाच्या गादीवरून तुम्ही जर हे सांगताय आजच्या कीर्तनाचं महाराज फल झालं म्हटले, साफल्य झालं. पत्नीशी खोटं हे तर आम्हाला हवंच होतं महाराज, आम्हाला निमित्तच लागत होतं. पत्नीशी खोटं बोलल्यानंतर आपल्याला पाप लागत नाही, पण कधी एखादं सत्कर्म करण्यामध्ये पत्नी आडसर आणत असेल तर तिच्याशी खोटं बोलावं. आता कसे चेहरे पडले बरं. नाही तर तुम्ही म्हणाल महाराज बरं आहे दिवसा ढवळ्या कधी पण बायकोशी खोटं बोलल्यानंतर आम्हाला पाप लागत नाही, असं नाही. न श्रीशु राजन विवाह काली, एखाद्याचा विवाह जमत असेल तर माणसाने खोटं बोलावं. विवाहाच्या प्रसंगी खोटं बोलल्यानंतर पाप लागत नाही, पण आपल्या लोकांना सवय अशी लागली खोटं बोलून एखाद्याचा जुळवण्यापेक्षा एखाद्याचा जुळलेला मोडल कसा याच्यासाठी प्रयत्न करणारी मंडळी असतात महाराज. न श्रीशु राजन विवाह काली प्राणात्यय, एखाद्याचा प्राण जात असेल, धन अपहारे धनाची चोरी होत असेल, या 5 ठिकाणी खोटं बोलल्यानंतर आपल्याला पाप लागत नाही, अन्यथा मनुष्याने खोटं बोलू नये. विठाला विठाला. हे 5वं सूत्र सत्य बोले मुखे, 6वं दुखवे अनेकांच्या दुःखी. हे जरा थोडं अवघड आहे बरं का महाराज. दुसऱ्याच्या दुःखाने आपल्याला दुःख होणं आणि दुसऱ्याच्या आनंदात आपण आनंद मानणं हे कलियुगामध्ये फार दुर्मिळ आहे. माणसाला कलियुगामध्ये आनंद कशात मिळतो? दुसऱ्याचं वाटोळं झालं की मग आपल्याला आनंद मिळत असतो. दुसऱ्याचं चांगलं झालं की मग आपण दुःखात जातो. ही कुचक्या माणसाची लक्षणे मार. नरस्य चिन्हम नरकागतस्य, ही नरकाला जाणाऱ्या लोकांची लक्षणं आहेत. विठाला विठाला. शास्त्रामध्ये एक सूत्र असं आहे महाराज, त्याच्यामध्ये नरकाला कोण कोण जाणार याची लक्षणं सांगितलेली. ती लक्षणं ज्याला फीड बसतात ना त्याने समजून जावं का आपल्या वर्ष श्राद्धाला कीर्तन जरी केलं तरी आपण निश्चित नरकाला जाणार. पण ते सांगायची ही वेळ नाही आणि तो समय सुद्धा नाही. नरस्य चिन्हम नरकागतस्य, माणसांना दुसऱ्याच्या सुखामध्ये आनंद मानण्याची वृत्ती माणसाची लोप पावत चाललेली आहे. दुसऱ्याचं वाटोळं झालं की माणसाला आनंद होत असतो. एका मनुष्याचं पोट दुखायला लागलं तो डॉक्टरकडे गेला. डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टरांनी विचारलं काय तुम्ही आबरचोबर खाल्लं का? म्हटले नाही. काही निवर खाल्लं का? म्हटले नाही. काय न पचणारं खाल्लं का? म्हटले नाही. मग काय गटारी वगैरे होती का? म्हटलं तसंही काय नाही. मग कधीपासून पोटात दुखायला लागलं? म्हटलं भावाने 3रा स्लॅब टाकला तेव्हापासून दुखायला लागलं. आता मला सांगा ज्याच्या सख्या भावाने स्लॅब टाकल्यानंतर जर याच्या पोटात दुखायला लागलं महाराज, जगातला कोणता डॉक्टर याची पोटदुखी बंद करेल? विठाला विठाला. माणसाचा स्वभाव आहे दुसऱ्याचं चांगलं झालं की काहींना पोटदुखी होते महाराज, काहींचं डोकं दुखतं, काही जण असेच पडून असतात. त्यांना जर विचारलं काय होते, कसं तरी होतं. दुसऱ्याच्या बोरला पाणी लागलं कसं तरी होतं. त्याच्या कांद्याला चांगला बाजार मिळाला कसं तरी होतं. दुसऱ्याच्या दुःखामध्ये आपण दुःखी झालो पाहिजे, दुसऱ्याच्या सुखामध्ये आपण सुखी झालं पाहिजे, आनंद मानला पाहिजे. तुकोबारा सांगतात ही 6 सूत्र जर संसारिकांनी जर पाळली तर तुकोबारा सांगतात निश्चयाने सांगतो की तुम्हाला त्या ठिकाणी ती फळ प्राप्त होईल. अभंगाचं निश्चयाचे बारा, निश्चयाचे बारा, निश्चयाचे बारा, निश्चयाचे बारा, निश्चयाचे बाळ, निश्चयाचे बाळ, निश्चयाचे बाळ, निश्चयाचे बाळ, निश्चयाचे बारा, निश्चयाचे बारा, निश्चयाचे बारा, निश्चयाचे बारा, निश्चयाचे बाळ, निश्चयाचे बाळ, निश्चयाचे बाळ, निश्चयाचे बाळ. तुका म्हणे त्याची फळ, तुका म्हणे त्याची फळ, हेची विष्णूची महापूजा, हेची विष्णूची महापूजा. तुका म्हणे त्याची फळ, तुका म्हणे त्याची फळ,
अनुभवना नाही तुझा अनुभवना नाही तुझा नाही तुझा नाही तुकोबारा सांगतात ही 6 सूत्र जो जीवनामध्ये पाळतो निश्चयात्मक तुकोबारा सांगतात हा अनुभव त्याला वेगळा नाही हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा बरं ही 6 गोष्टी पाळण्यासाठी काही फार क्लिष्ट साधना सांगितलेली असो नाही महाराज आपल्या मालकाचं काम इमाने इतबारे करावे सेवके करावे सांगितले काम ते हुतू पण याच्यासाठी काही फार मोठी शारीरिक साधना आहे असं नाही गुरु भक्ती आपल्या गुरुविषयी अपार भक्ती अंतःकरणामध्ये धारण करणं हे काही फार अवघड आहे असं नाही लक्षात घ्या वडिलांची आज्ञा पाळणं हे काय अवघड आहे का महाराज पण कलियुगामध्ये सगळ्यात अवघड गोष्ट तीच झाली मुळात कलियुगामध्ये परिस्थिती अशी झाली महाराज या कलियुगाचे काही दोष आणि त्यात काही पाश्चात्य संस्कृतीचा आपल्यावर असणारं जबरदस्त आकर्षण कलियुगामध्ये आपल्याला स्वतःचे वडील समजून बाकीचे सगळे आपल्याला मोठे वाटतात मुलं सहज बोलता बोलता मित्रांमध्ये बोलतात आमच्या म्हाताऱ्याला काडीची सुद्धा अक्कल बोलताना बोलतात की नाही महाराज सहज बोलतात काही कार्यकर्ते असतात महाराज साहेबांची गाडी निघाली आज साहेबांचा दौरा निघाला आणि बाप कुठं शेतावर सायकलवर निघाले ना तर पोरगं लगेच आमच्या म्हाताऱ्याला अक्कलच नाही घेतली सायकल का निघालं शेतामध्ये
म्हणजे नेत्याला जेवढी किंमत आहे तेवढी किंमत स्वतःच्या बापाला न देण्याचा नतद्रष्टपणा करणारी मंडळी सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. विठाल वडिलांच्या वचनाला किती किंमत आहे शास्त्रामध्ये वर्णन आहे. पुत्रस्य पितृराज्ञाभिः परमं भूषणं परम भार्गवेन हतं माता राघवस्तुम वनंगता. मुलाने वडिलांची आज्ञा किती प्रमाण मानावी शास्त्रामध्ये 2 उदाहरणं दिलेली. भार्गवेन हतं माता राघवस्तु वनं गतः. भगवान परशुरामांनी वडिलांच्या वचनासाठी आपल्या मातेचा शिरच्छेद केला. तुम्ही म्हणाल महाराज मग आमच्या बापाने असं काही सांगितल्यानंतर आम्ही ऐकावं का? ऐका, आमचं काही म्हणणं नाही, पण त्याच्यासाठी बाप सुद्धा जमदाग्नी असला पाहिजे. भगवान परशुरामांनी वडिलांच्या वचनाला अनुसरून मातेचा शिरच्छेद केला, कारण त्यांना माहिती होतं आपल्या वडिलांमध्ये पुन्हा आईला जिवंत करण्याचं सामर्थ्य होतं, म्हणून केला. विठाल विठाल. वडिलांची इच्छा नसतानाही केवळ सावत्र आईची इच्छा म्हणून वडिलांच्या अंतःकरणातला भाव जाणून भगवान प्रभू रामचंद्र परमात्म्याने 14 वर्षाचा वनवास स्वीकारला. महाराज वडिलांच्या आज्ञेचं फळ आहे, लक्षात घ्या. म्हणून कलियुगामध्ये वडिलांची आज्ञा पितृवचन हे अत्यंत महत्वाचं आहे, लक्षात घ्या. आपल्याला बापाचं महत्व कळतं, पण फार उशीर झाल्यानंतर कळतं. जिवंतपणी बाप कोणाला समजला नाही. आणि महाराष्ट्राचं दुर्दैव आहे, स्वर्गीय सिंधुताई सपकाळांचं वाक्य आहे, या महाराष्ट्रामध्ये मोठं व्हायचं असेल तर माणसाला अगोदर मरावं लागतं. माणूस मेल्याशिवाय आपल्याला मोठा वाटत नाही. आपल्या जवळचा माणूस निघून गेल्यानंतर काय आहे, जोपर्यंत आपली व्यक्ती आपल्या जवळ आहे, अतिपरिचयात अवज्ञा, ती अतिपरिचयात अवज्ञा असते. वडिलांचा सहवास जोपर्यंत आहे ना तोपर्यंत मुलाला काही वाटत नाही महाराज. पण वडिलांचं छत्र निघून गेल्यानंतर मग मात्र त्याला सगळं जग, कारण जगाची खरी ओळख महाराज वडील निघून गेल्यानंतर होत असते. कारण आपल्यावर बापाचं पांघरुण असतं, सावली असते, आणि त्या सावलीमुळं आपल्या गावातली भावकीतली इतर कोणतीही माणसं आपल्या नादी लागत नाही. पण जेव्हा बापाचं छत्र निघून गेलं ना, जशी कोल्हे तुटून पडतात ना महाराज, तशी लोक आपल्यावर तुटून पडतात. पण हे कधी कळतं, वडील निघून गेल्यानंतर. जोपर्यंत आहे तोपर्यंत जग फार सोपं वाटतं. एक वाक्य माझ्या वाचण्यामध्ये असं आलं महाराज, त्या मुलाचं जीवन असं घडलं, नोकरीला लागला, मुलगा झाला, मुलाचं संगोपन करू लागलं, आणि त्या मुलाच्या संगोपनामध्ये त्याचा पार पाठीचा कणा मोडून गेला. मग त्याला कळलं आपल्याला एक पोरग सांभाळता येत नव्हतं, आपल्याला आपली जबाबदारी पार पाडता येत नव्हती. स्वतःच्या इच्छा मारून मुलाच्या शिक्षणासाठी खर्चाची तजवीज करावी लागते. मग त्याला कळलं की आतापर्यंत आपली हाऊस मौज केवळ फक्त बापाच्या जीवावर होती. पण हे कधी कळतं महाराज, फार उशीर झाल्यानंतर कळतं. मग त्यावेळेस आम्ही किती कीर्तनात अभंग घेतला, पितृवचन सेवापती, काही उपयोग नाही. वास्तविक हे अभंग तुकोबारांनी कशासाठी लिहिले, जिवंतपणी आपल्याला ह्या गोष्टी समजल्या पाहिजे म्हणून. ह्या गोष्टी बरं, समाजामध्ये सगळीच माणसं नालायक आहेत असं नाही. काही मुलं एवढी पितृभक्त आहेत महाराज की आपल्या वडिलांच्या इच्छेसाठी काय नाही करतील, लक्षात घ्या. आईच्या इच्छेसाठी काय नाही करतील. इथं जवळच आंबेगाव तालुक्यामध्ये काठापूर म्हणून गाव आहे, तिथले घुले साहेब आपल्या पंढरपूरच्या मठाचे ट्रस्टी. त्यांची आई रोजाने जायची आणि मुलांना शिकवायची महाराज. ती ज्या शेतामध्ये रोजाने जायची ना, एक दिवस मुलांनी सांगितलं, आई तू ज्या शेतामध्ये रोजाने जाते ना, एक दिवस ते शेत मी तुझ्या नावावर करून देईन. 3ही मुलं मोठी झाली महाराज, आणि आज त्या भागातले प्रतिष्ठित बागायतदार आहे. भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे ते विद्यमान संचालक सुद्धा आहेत, बाळासाहेब घुले साहेब म्हणून महाराज आहे. मातृभक्त आहे, पितृभक्त आहे, पण हे ज्याला समजलं त्याला, लक्षात घ्या, अन्यथा नाही. म्हणून तो तुकोबारांनी या अभंगातून सांगितलं, तुम्हाला वेगळी साधना करायची गरज नाही. पंढरपूरला तुम्ही पायी गेलात आणि घरच्या वडिलांना किंवा आईला जर तुमची सेवा प्राप्त होत नसेल किंवा त्यांच्याशी जर तुम्ही गोड बोलत नसेल, माऊली ज्ञानोबा सांगतात, घरी माता पितरा धड बोली नाही संसारा, एर विश्वभरी आदरा मूर्खो जायचा. सगळ्या विश्वामध्ये त्याला आदर असेल,
समाजामध्ये त्याला किंमत असेल, लोक त्याच्या पाया पडत असतील, त्याच्या कीर्तनाच्या तारखा घेण्यासाठी लाईन लावत असेल, माऊली ज्ञानोबा सांगतात विश्वामध्ये विद्वान जरी असेल पण घरी त्याच्या आई बापाशी जर तो प्रेमाने बोलत नसेल तर माऊली ज्ञानोबा सांगतात या त्रैलोक्यामध्ये त्याच्यासारखा मूर्ख दुसरा कोणता नाही. विठाल इथं आम्ही नुसतं लोकांना सांगतो माय बापे केवळ काशी, पण सांगणाऱ्याने अगोदर काय काशी केलेली असते हे कोणी पाहण्याचा प्रयत्न करत नाही. हा पार रडू रडू गागू गागू लोकांना आईचं महत्व बापाचं महत्व सांगतो, पण याची आई कुठंतरी मंदिराच्या बाहेर फुलं विकत असते आणि बाप कुठंतरी शाळेच्या बाहेर पेरू विकत असतो आणि हा 25,000 रुपये घेऊन आईचं आणि बापाचं महत्व सांगत असतो. समाजामध्ये यातून परिवर्तन होणार नाही. त्यासाठी तुम्ही स्वतः गाथा वाचला पाहिजे, त्याच्यासाठी तुम्ही स्वतः ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. विठाल विठाल विठाल. मोक्षाच्या प्राप्तीची 6 सोपी सूत्र तुकोबारांनी सांगितलेली आहे. तुकोबारा सांगतात बाकीची साधना करण्याची आवश्यकता नाही. ही 6 सूत्र जरी पाळली, पहा तुम्ही किती विद्वान मनुष्य जरी असला, कधी कधी आम्हालाही असा प्रसंग पडतो किंवा आम्हालाही असं आत्मचिंतन करण्याची गरज पडते. आम्ही जरी कीर्तनकार असलो महाराज तरी कधी कधी आमच्यापेक्षा काही लोकांची साधना पाहिल्यानंतर आम्हाला लाजा वाटतात. अशी साधना असते. कोणाची मातृभक्ती, कोणाची पितृभक्ती, कोणाचं आतिथ्य करण्याचं त्याचं दातृत्व महाराज, कोणाची भगवान परमात्म्याविषयी असणारी श्रद्धा, कोणाची संतांच्या विषयी असणारी श्रद्धा, कोणाची ज्ञानोबारायांच्या साहित्याविषयी असणारी श्रद्धा, कोणाची गाथ्याच्या विषयी असणारी श्रद्धा. ह्या पाहिल्यानंतर आम्हाला प्रश्न पडतो. आम्ही गाथ्यावर चिंतन करतो, ज्ञानेश्वरीवर चिंतन करतो, त्याच्यावरची चिंतन मांडतो, गाथ्याचा अभ्यास केला, पण गाथ्याचा अभ्यास करणं वेगळं आणि गाथा समजणं वेगळं. ज्ञानेश्वरी वाचणं वेगळं आणि ज्ञानेश्वरी समजणं वेगळं. आमच्यातली बरीच मंडळी केवळ गाथा वाचतात, ज्ञानेश्वरी वाचतात. म्हणून नामदेव महाराजांना म्हणावं लागलं, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवी वाचणं वेगळं आणि अनुभवात आणणं वेगळं. महाराज हे मनुष्य जेव्हा अनुभवात आणेल तेव्हा तुकोबारा सांगतात हेच विष्णूची महापूजा, अनुभव नाही दुजा. ज्ञानेश्वर अभंगाचा भाव या ठिकाणी संपतो. भगवान परमात्म्याची प्राप्तीची नानाविध प्रकारची साधना शास्त्रामध्ये सांगितलेली आहे. ती सगळीच साधना कलियुगामध्ये आपल्याला आचरणात आणणं शक्य नाही, म्हणून संतांनी आपल्याला फार सोपी साधनं सांगितलेली आहे. त्यातली काही साधनं किंवा काही सूत्र जगद्गुरु तुकोबारांनी या अभंगाच्या माध्यमातून आपल्या समोर मांडली. ती साधना अवलंबन करत असताना आपल्याला कोणतेही शारीरिक कष्ट नाही, कोणतेही मानसिक कष्ट नाही, कोणतेही वाचिक कष्ट नाही. आपल्याला दैनंदिन व्यवहारातल्या सगळ्या गोष्टी करून सुद्धा ही सूत्र आपल्याला सांभाळता येऊ शकतात. वडिलांची सेवा करणं, वडिलांची आज्ञाप्रमाण मानणं महाराज फार अवघड आहे का? असं नाही. एक मनुष्य माळकरी होता, भजनी होता, भजनाची आवड असायची, नित्यनेमाने भजनाला जायचा, पण दुर्दैव असं आहे महाराज बऱ्याच भजनी किंवा कीर्तनकारांची मुलं ही चाकोरी सोडून गेलेली आपल्याला पाहायला मिळतात. त्याचाही मुलगा बिचारा पेनारा होता, तो पिऊन यायचा, बापाला वाईट वाटायचं. बाप म्हणायचा अरे मला समाजामध्ये एवढा मान आहे, लोक माझ्या पाया पडतात, मी भजनाला जातो, कीर्तनाला जातो, प्रवचन करतो, लोक मला किंमत देतात, माझं दर्शन घेतात, पण मी लोकांना तत्वज्ञान सांगत असताना तू मात्र दारू पिऊन फिरत असतो. कधी तुझे डोळे उघडायचे? पोरग पेलेल्या अवस्थेमध्ये म्हटलं एकदा तुमचे कायमचे मिटले का माझे उघडले म्हणून समजा. काही काही माणसं बापाचे डोळे मिटण्यावर एवढी वाट पाहून आहेत महाराज. असं चालत नाही, लक्षात घ्या. वडिलांची आज्ञा मानणं किंवा वडिलांचं वचन मानणं उशीर झाल्यानंतर समजण्यामध्ये काही अर्थ नाही महाराज, लक्षात घ्या. बापाचं महत्व आपल्याला फार उशिरा कळतं. मुळात आई आपल्याला फार प्रिय आहे. पहा, मुलगा शाळेतून घरात आल्यानंतर पहिला प्रश्न असतो आई कुठे, बाप कुठे असं विचारत नाही.
आणि जगातली सगळ्यात अवघड गोष्ट कोणती जर असेल ना महाराज, आपल्या बापाला मिठी मारणं. आईला मिठी मारणं किंवा आईला कवेत घेणं हे सहज शक्य आहे. पण बाप मिठी मारण्या इतका सोपा वाटत नाही आपल्याला, कारण आपलं तेवढं धारिष्ट होत सुद्धा नाही. पण कधी कधी आपल्याला बाप निघून गेल्यानंतर ही गोष्ट कळते महाराज. राबतो खपतो बाप नावाचा माणूस, प्रेमही त्याचं रांगडं जसा कोसळणारा पाऊस. पाण्यातला मासा झोप कधी घेतो का, आभाळा एवढं दुःख पेलताना बाप कधी रडतो का. कौतुक करताना बापाचे अपुरे पडता शब्द, तक्रार नाही त्याची तसाही तो निशब्द. शेवटपर्यंत बाप निशब्द राहत असतो, त्याला बोलावं लागत नाही महाराज. आईला दुःख झालं की आई रडून मोकळी होते, पण बाप कधी रडताना दिसत नाही. आणि ज्या दिवशी आपला बाप आपल्या डोळ्यासमोर रडताना जर दिसत असेल तर समजायचं आपल्या जगण्याला काडीचा सुद्धा अर्थ राहिला. आई रडेल, ती आपलं दुःख कोणाजवळही मांडेल. सुनाचं गाऱ्हाणं मुलं जवळ करेल, मुलाचं गाऱ्हाणं सुनं जवळ करेल, नवऱ्याचं गाऱ्हाणं मुलाजवळ करेल, मुलाचं गाऱ्हाणं नवऱ्याजवळ करेल. बापाला गाऱ्हाणी करता येत नाही. भगवान प्रभू रामचंद्र परमात्मा वनवासाला गेले, सीता मातेचं अपहरण झालं, खूप दुःख भगवंताला झालं. सहज भगवंताला प्रश्न केला, देवा तुम्हाला रडू येत नाही का. पुरुषाचं रडणं सांगतो बरं का. भगवंताने सांगितलं, रडू तर खूप येतं, पण कोणत्या दिशेला तोंड करून रडू. वरती तोंड करून जर रडलो तर वरती भगवान सूर्यनारायण आहे. मला रडलेलं पाहिल्यानंतर ते म्हणतील, असा कसा माझ्या कुळामध्ये राजा जन्माला आला जो रडतो. बरं, खाली पाहून रडावं तर जानकी मातेचा जन्म जमिनीच्या पोटातून झाला, म्हणजे धरणी माता भगवान प्रभू रामचंद्र परमात्म्याची सासू. खाली पाहून जर रडावं तर माझी सासू म्हणेल, असा कसा जावई मला मिळाला की तो रडका आहे. पुरुषाला रडता येत नाही, आणि त्याला रडायचं जरी असलं ना तरी त्याला एवढं गुपित पाळावं लागतं की आपलं रडणं दुसऱ्याला कोणाला दिसता कामा नाही. विठाला विठाला. म्हणून आई वडिलांच्या डोळ्यामध्ये आपल्यामुळं पाणी येणार नाही एवढीच दक्षता फक्त आपण घ्यायची. विश्व में किसी भी देवता का स्थान दूजा है, माँ बाप की सेवा ही सबसे बड़ी पूजा है. विश्व में किसी भी तीर्थ की यात्राएं व्यर्थ है, यदि बेटे के होते माँ बाप असमर्थ है. मुलगा असताना जर आई वडिलांना दुःख होत असेल तर त्या मुलाने समजून जावं की आपण कितीही मोठी साधना जरी केली, ब्रह्मदेव जरी आपल्या स्वप्नामध्ये आले किंवा प्रगट जरी झाले, प्रत्यक्ष भगवंताचा जरी आपल्याला सहवास प्राप्त झाला तरी आपल्यासारखा दुर्दैवी आणि नालायक मनुष्य या त्रैलोक्यामध्ये नाही. पण आई वडिलांचं दुःख जर मुलाला पावत नसेल आणि त्या दुःखाच्या क्षालनासाठी मुलाने जर प्रयत्न केले, पुंडलिके काय केले, उभे परब्रह्म ठेली, वेगळी साधना केली का, आमच्यासारखी पुंडलिक महाराजांनी कीर्तन केली का, कथा केल्या का, वाऱ्या केल्या का, जप केले का, तोप केले का, काही व्रतवैकल्य केले का, काही केले नाही महाराज. फक्त आई वडिलांची सेवा केली आणि त्या सेवेचं फलित म्हणून भगवान पांडुरंग परमात्म्याला 28 युगांपासून विटेवर उभं राहावं लागलं महाराज. जो भगवंत योगी यांच्या ध्यानी ध्याता ना तोडसी, तो आई वडिलांच्या सेवेमुळे विटेवर उभा राहिला महाराज. हे आई वडिलांच्या सेवेचं फलित आहे, एवढंच आपल्याला कळावं महाराज. या ठिकाणी वैकुंठवासी दादाभाऊ भिकाजी गायकर बाबांचं प्रथमच पुण्यस्मरण आहे आणि त्यांची भगवान महादेवावर अत्यंत श्रद्धा होती, म्हणून त्या परिवाराने मंदिर बांधून उद्या मूर्ती स्थापनेचा कार्यक्रम आहे. म्हणजे वडिलांचं वचन, काही मंडळींनी वडिलांच्या वचनाकरता वाऱ्या सुरू केल्या, काही मुलांनी वडिलांच्या वचनाकरता महाराज शाकाहार सुरू केला, काहींनी ज्या गोष्टी आपल्या वडिलांना आवडत नाही त्या गोष्टींचा त्याग केला. आपलं तसं नाही, वडील निघून गेले की आपल्याला मोकळा मंगळवार भेटत असतं महाराज, असं नाही. लक्षात घ्या, कोणतंही आई वडील आपल्या अहिताचा विचार करत नाही, आपल्या हिताचाच विचार करतात. पण हे समजण्यासाठी आपली बुद्धी तेवढी जागृत असावी. किंबहुना ते आपल्याला समजतं, पण वेळ निघून गेल्यानंतर समजतं. हे जिवंतपणे जाणून घ्या. त्यांच्या सेवेतच खरा स्वर्ग आहे. सकल तीर्थाची धुरी, हे सगळं आपल्याला पाठ आहे. सगळ्या तीर्थांमध्ये श्रेष्ठ तीर्थ आहे, कारण नैमित्तिक देवतांमध्ये आई वडिलांचा समावेश होत असतो. म्हणून बाकी काही तुमच्या समोर मांडत नाही. आपल्या आई वडिलांची सेवा करा, त्यांच्या डोळ्यामध्ये आपल्यामुळे पाणी येणार नाही याची दक्षता बाळगा. एवढं जरी केलं तरी त्यांचा शेवट आनंदाने होतो महाराज, गोड होतो, त्यांना काही अपेक्षा लागत नाही. आई जर अगोदर निघून गेली तर तिला काळजी असते, मी गेल्यानंतर माझ्या नवऱ्याचं कसं होणार. कारण स्त्री पाठीमागे जर राहिली ना महाराज, एका साहित्यिकाने एक वाक्य लिहिलं होतं,
एक वेळ पती अगोदर गेलेला चालतो महाराज, पण पत्नी अगोदर गेलेली चालत नाही. पती अगोदर जर गेला ना तर ती आपल्या मुलाच्या सुनेच्या संसारामध्ये काहीही काम करून आपला निभाव लावते महाराज. पण एखाद्याची पत्नी जर अगोदर निघून गेली आणि तो पती जर मागं राहिला असेल ना, मुलगा जरी स्वतःचा असला महाराज तरी तो स्वतःच्या घरामध्ये उपऱ्यासारखा राहत असतो, लक्षात घ्या. म्हणून हे दुःख त्यांच्या वाट्याला येऊ देता कामा नये. जाण्याची उणीव त्यांना जर वाटली नाही, एखादी व्यक्ती त्या दोघांमधले गेली, दुसऱ्या व्यक्तीला जर त्या गेलेल्या व्यक्तीची उणीव जर तुम्ही भासू दिलं नाही तर समजायचं तुम्ही जगातला सगळ्यात मोठ्या साधनेचा तुम्ही उपासक आहात, लक्षात घ्या. अन्यथा तुमच्या कर्तृत्वाला काही अर्थ नाही. कितीही जमिनी घ्या, किती मोठा बंगला बांधा, किती गाड्या घ्या, समाजामध्ये किती तुम्हाला प्रतिष्ठा असू द्या, भगवंताच्या लेखी त्याला काडी इतकी सुद्धा किंमत नाही, लक्षात घ्या. आणि हे ज्याला समजलं महाराज तो जगाच्या दृष्टीने सर्वात विद्वान आणि सर्वात श्रेष्ठ ठरला. एवढंच तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो. झालेली सेवा भगवान पांडुरंग परमात्म्याच्या चरणी माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय, सद्गुरू बाबाजी चैतन्य महाराज, जगद्गुरु तुकोबाराय आदी करून सर्व संतांच्या चरणी समर्पित करतो. बाबांच्या चरणारविंदी ही सेवा समर्पित करतो. पुण्यस्मरणाचा काळ आहे, वर्ष श्राद्ध विधी आहे, तेव्हा पारलौकिक प्रवास त्यांचा पूर्णत्वाला पावलेला आहे. भगवान परमात्म्याने त्यांना आता आपल्या चरणाजवळ चिरस्थान द्यावं अशी भगवत चरणारविंदी या ठिकाणी विनम्र अशी विज्ञापना करतो. तुम्हा सर्वांना अभिवादन करतो. या ठिकाणी ही सेवा करण्याचं भाग्य मला प्राप्त झालं. आमच्या गावचे आमचे मार्गदर्शक वैकुंठवासी हरिभक्तीपरायण पांडुरंग नाना नलावडे, नानांचे हे नातेसंबंध आहे. नानी या ठिकाणी आहे. आमच्या भगिनी सौ स्नेहाताई काळभोर तीही या ठिकाणी उपस्थित आहे. अत्यंत गोड हा परिवार आहे. वडिलांविषयी निरातिशय प्रेम त्यांचा अंतःकरणामध्ये आहे आणि फार मोठा हा उत्सव त्या माध्यमातून वडिलांच्या प्रित्यर्थ त्यांनी आयोजित केला. त्यांनाही धन्यवाद देतो. तुम्ही 2 तास माझी बडबड शांतपणे ऐकून घेतली, तुम्हालाही धन्यवाद देतो. नातरी बालक बोबडा बोली का वाकुळा विचुका पावले ते चोज करून मावले रिजेजेवी. वास्तविक अनेक मोठी मोठी मंडळी या ठिकाणी आहे. त्या सर्वांच्या चरणारविंदी या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो. गायक, वादक, सिस्टीमवाले, टाळकरी, विनेकरी, त्या ठिकाणी चित्रीकरण करणारे आमचे मित्र, सर्वांना आभार मनापासून धन्यवाद देतो आणि या ठिकाणी सेवेला पूर्णविराम देतो. आता काही शेवटची चाल म्हणायची, कारण लोक अगोदर म्हणतात महाराज मंडळी फार चालीची, फार चालीची म्हणजे भरपूर चाली त्यांना येतात. मग आता एकदा भैरवी झाल्यानंतर पुन्हा आपली चाल दाखवणं आणि काही चाली आपल्या लपून ठेवाव्या लागतात. सगळ्या चाली लोकांच्या समोर उघडून दाखवल्या कसं जमेल महाराज. असो, या ठिकाणी सेवा समाप्त झाली असं जाहीर करतो. विठ्ठल जय जय. वैकुंठवासी दादाभाऊ भिकाजी गायकर यांच्या प्रथम स्मरणी पुण्यस्मरणाच्या निमित्ताने जमलेले सर्व क्षेत्रातील सन्माननीय बंधू भगिनी, या निमित्ताने महेंद्र महाराज नलावडे यांनी फार सुंदर कीर्तन केलं. महाराजांना वेळ जरी कमी पडला तरी 2 तास त्यांनी प्रवचन चांगल्या पद्धतीने केलं. खरं म्हणजे महाराज, आपण ज्या भूमीतून आलात ती भूमी ही शूरांची आहे आणि त्याचप्रमाणे आध्यात्मिकही आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म किल्ले शिवनेरी येथे झाला आणि नलावडे महाराज हे धोलवडचे असावेत. त्याचप्रमाणे ज्यांच्या गीतेवर आपण जीवन जगतो, ते संत, ज्यांच्या अभंगावर आपण जीवन जगतो ते संत शिरोमणी संत तुकाराम महाराज सुद्धा पुणे जिल्ह्यातले. त्याचप्रमाणे जिथे समाधी ज्ञानेशांनी समाधी घेतली ते ज्ञानेश्वरांची समाधी देखील पुणे जिल्ह्यात. अशा ह्या पुणे जिल्ह्यातल्या आणि ज्याला विद्येचं माहेरघर म्हणतो तेही सुद्धा पुणे, आणि अशा पुण्यनगरीतून आलेले आमचे महेंद्र महाराज नलावडे यांनी फार सुंदर प्रवचन केलं. मी कीर्तन सेवा केली. खरं म्हणजे प्रवचन सेवा आमच्या गोविंद महाराजांनी केली. खरं म्हणजे या महाराजांच्या तोंडून ऐकलं पाहिजे. याला कारण असं आहे, ज्यावेळेस शक्ती आणि भक्ती एकत्र येते ना, त्यावेळेस खऱ्या अर्थाने समाजाचा उद्धार होत असतो. अगदी 16व्या शतकात सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम यांच्या खऱ्या अर्थाने यांच्या विचाराने समाज एकत्र चालत होता. आणि संत तुकाराम हे छत्रपती शिवरायांचं शौर्य सांगत होते आणि छत्रपती शिवाजी महाराज त्यांचं महात्म्य, त्यांची भक्ती सांगत होते. आणि शक्ती आणि भक्ती एकत्र आली आणि म्हणून खऱ्या अर्थाने तो शिवकालीन आणि तो शिवकाल पुन्हा यावा असं लोक म्हणत असतात.
आणि म्हणून महाराज पुन्हा एकदा गायकर परिवारातर्फे आणि ब्राह्मणवाडा परिसराच्या वतीनं आणि ब्राह्मणवाडा गावाच्या वतीने महाराज तुम्हाला धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे त्यांचा सत्कार, महाराजांचा सत्कार आणि संतपूजन प्रदेश अध्यक्ष, वारकरी संप्रदायाचे प्रदेश अध्यक्ष, सेवा मंडळाचे अध्यक्ष आहेत ते आमचे गोविंद महाराज हांडे, त्याचप्रमाणे विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे संचालक सन्माननीय धनंजय साहेब डोंबरे, त्याचप्रमाणे आमचे यशोमंदिर सहकारी संस्थेचे माजी व्यवस्थापक गोरक्ष रंदे साहेब यांनी महाराजांचा संतपूजन आणि सन्मान करावा अशी मी त्यांना विनंती करतो.